अनुभक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत आर्वी येथील संत साहित्याचे अभ्यासक श्री वामनरावजी निंबाळकर आहेत. याआधी लहानूजी स्वानुभव या चॅनलला त्यांची मुलाखत झालेली आहे. ते कवितासुद्धा करतात. अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार झालेले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव झालेला आहे. तर दाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय गुरु. सर्वात आधी तुमचं नाव सांगा. वामनराव गणपतराव निंबाळकर. निंबाळकर मूळचे राहणारे आर्वीचे. राहणे आर्वी. हो. तर तुम्ही लहानूजी बाबांबद्दल थोडक्यात काही सांगा. लहानूजी बाबाबद्दल मला लहानपणापासून श्रद्धा होती. हो. त्या श्रद्धेच्या आधारे मी पुष्कळदा त्यांच्या दर्शनाला जात होतो. कधी काही ते असा प्रसंग येत होता का मी दर्शनाला जायचं ठरवायचं आणि लहानूजी महाराज आर्वीला यायचे. एकदा असा प्रसंग घडला की आमच्या बाबांनी एक सोयरी कशी आणली का ज्या मुलीचं लग्न ठरलं होतं. ते बाबाला माहीत नव्हतं. तर बाबाला मी सांगितलं का त्या मुलीचं लग्न ठरलं आहे बाबा, तुम्ही पाहुणे यवतमाळचे आणलं तर कसं करायचं. बाबाने आता कसं करायचं असं आता त्याला अडचणी चालू मी तर तू घेऊन जा म्हणे तिथं तू आणि पट. तर मी मला माहीत आहे मी जाऊन कसं करणार आहे. मी त्यांना घेऊन गेलो तेव्हापासून लहानूजी महाराजाचं नामस्मरण चालू केलं. तर त्या गावात जाईपर्यंत त्या मुलीच्या घरी जाईपर्यंत नामस्मरण मला सोडलं नाही. तिथं गेल्यावर मी सगळ्यात पहिले आतमध्ये गेलो. मी सांगितलं की बाबा मला माहीत आहे की तुमच्या मुलीचं लग्न जुळलं आहे, पण बाबाला माहीत नसलं अचानक पाहुणे आले तर आता हे तुम्ही सांभाळून घ्या बा. आमच्या बाबाकडून चूक झाली आहे. अरे काही चूक झाली नाही, ते लग्न बोललेलं आहे, काही हरकत नाही. आता आम्ही मुलगी दाखवण्यासाठी तयार आहे. एवढा जोरदार प्रत्यय मला लहानूजी महाराज चाललेला आहे. तर लहानूजी महाराजाबद्दल एवढी माझी श्रद्धा आहे की मी जी माझ्या मनात ज्या वेळेस मला संकट आले, ज्या वेळेस मला अडचण आली, त्यावेळेस मी लहानूजी महाराजाचं स्मरण केलं. लहानूजी महाराजाचं स्मरण करताना माझे संकट टळले. ह्याच्यात तर दोन मत नाहीच. पण मला मार्गदर्शनही चांगलं मिळालं. दुसरी गोष्ट काही आध्यात्मिक महाराजाकडून अचानक इनडायरेक्ट आध्यात्मिक माझ्यावर प्रकाश पडला आहे. प्रकाश पडला. त्याच्यामुळं मी साहित्य लिहायला लागलो, कविता करायला लागलो. मी कौंडण्यपूर चरित्र लिहिलेलं आहे. आर्वी संतांची कर्मभूमी ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. नारायणराव निकम महाराज, आपले वर्धमानाचे भानदास महाराज, शंकर महाराज यांच्या हस्ते माझा सत्कार झालेला आहे. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. 1000 पुस्तक त्या कार्यक्रमात वाटण्यात आलेले आहे. आणखी मी देशात जसे संकट येते त्याचा वेळेस मी कविता करत असतो. ही सगळी प्रेरणा मला लहानूजी महाराजांनी दिलेली आहे. त्यांच्या प्रेरणेद्वारे ते उपजत होतात. तसा समजा अवकाळी पाऊस आला. याच्या अवकाळी पाऊस आला, पिकाचा मातेरा झाला. पिकाचा मातेरा झाला, पिकाचा मातेरा झाला. लय लय तार बरा गव्हाले उंब्या आल्या. अरे कांद्याचा राहिला पाला, पिकाचा मातेरा झाला. अवकाळी पाऊस आला, पिकाचा मातेरा झाला. गारा घेऊन पाऊस आला, वारा घेऊन पाऊस आला, त्यात पडल्या गरा. अरे पिकाले खरडून नेला, पिकाचा मातेरा झाला. अवकाळी पाऊस आला, पिकाचा मातेरा झाला. सावकाराचं कर्ज अरे कोण्या देवाले करू वर्ज. सरकार पालनारा, पिकाचा मातेरा झाला. अवकाळी पाऊस आला, पिकाचा मातेरा झाला. वामन म्हणे ऐक जरा, वामन म्हणे ऐक जरा, आत्महत्या नका करा. अरे तुम्ही शेतकरीच राजा खरा, पिकाचा मातेरा झाला. अवकाळी पाऊस आला, पिकाचा मातेरा झाला.
याप्रमाणे कविता होता. भूकंप गुजरातचा हो हो आला त्यावेळेस मी आपला टी व्हीवर पाहून कविता लिहिली. कैसा आया जलजला सब कुछ निकल गया, कैसा आया जलजला सब कुछ निकल गया, भूज खाया अंगार खाया लाशें बिछा गया, कैसा आया जलजला सब कुछ निकल गया, कैसा आया जलजला सब कुछ निकल गया. नजर आना किनारा, किसी के हाथ कटे किसी के पैर सटे, अरे कैसा अपंग बना दिया, कैसा आया जलजला सब कुछ निकल गया, कैसा आया जलजला सब कुछ निकल. 22 दिन का बच्चा जिया, 22 दिन का बच्चा जिया पर पालन करता हर लिए. स्कूल की जो बाल थे ना, स्कूल की जो बाल थे ना, जिन्होंने ध्वजवंदन किया, कैसी थरथराई धरती उन्होंने लाशों में बदल दिया. अरे कैसा आया जलजला सब कुछ निकल गया, कैसा आया जलजला सब कुछ निकल गया. ईश्वर तेरी लीला नारी, ईश्वर तेरी लीला नारी, तू ही मारी और तू ही तारी. पर यारो इंसान का भी फर्ज है भारी, आखिर इंसान ही इंसान के काम आया. कैसा आया जलजला सब कुछ निकल गया, कैसा आया जलजला सब कुछ निकल गया. फार फार आभारी आहो दादाजी तुमचा. फार फार आभारी आहो. तुमचं नाव सांगा दादा. तुमचं नाव सांगा. मी विनायक चांदूरकर, मूळचे राहणारे. आर्मी. तुमचं सुद्धा समर्थांचं दर्शन झालं आहे. दर्शन बरेच झालं. म्हणजे कधी कुठे झालं हे सांगा. ते त्याच्या संस्थेमध्ये टाकरखेडला जुनं जे मकान होतं कुटी 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 तिथे झालं. बसाचे ते 2-3. बरं तुम्ही कोणत्या संदर्भात गेले होते दर्शनाला सांगा. साहजिक सहज गेले. सहज गेले होते. एकदा आम्ही सट्ट्यासाठी मागायला गेलो होतो. बरं 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 सांगा सांगा. तर तेव्हा जाताना इतका पाऊस आला, आंबराई होती तिथं वीर वगैरे होती, नानपूर इतका रस्त्याला. पाऊस आला की आम्ही सायकलनं गेलो होतो. बरं तर आखरी मग वापस यायला लागलो. हो का. चौस नाही दिली तिथं. हेतू चांगला नव्हता तुमचा. येतो चांगला नव्हता. बाज न्यूज नाही दिलं. पण असे बरेच ते म्हणजे अनुभव तर नाही मला महाराजचे, पण बरं दर्शन तर दर्शन झालं आहे तुमचं. 2-3दा दर्शन. 2-3 कयोगदा आम्ही लहानपणी सायकलनं जात होतो. कधी डबल सीट, कधी कसा रस्ता वगैरे फार डेंजर होता त्या टाइमला. आता जात नसता का तिथे. नाही, आताही गेलो ना. आमच्या मुलाचं तिथं श्राद्ध वगैरे ते पैसे आता 5 मार्च पासून सप्त्याला सुरुवात आहे. अच्छा. आणि 12 मार्च पर्यंत सप्ताह आहे. अच्छा. तर त्याचे कार्यक्रम पत्रिका वगैरे आता सर्वत्र जाहीर होत आहे. आणि सामूहिक पारायण सोहळा सुद्धा आहे 7 तारखेला 7 मार्च. तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव अलीकडे तिथे साजरे होतात. जयंती महोत्सव साजरा होतो, पुण्यतिथी महोत्सव साजरा होतो, आणि इतर सुद्धा वर्षभर कार्यक्रम सुरूच राहतात. आणि प्रचंड भक्तांची मांदियाळी गर्दी आता असते संस्थानला. फार उन्नतीचं काम आपल्या संस्थांचं सुरू आहे, टाकरखेडा संस्थांचं. तर तुम्ही दोघांनी जे काही अनुभव सांगितले, याबद्दल तुमचं दर्शन झालेलं आहे, याबद्दल माहिती सांगितली, तर करता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.